मंडळी, काल बैलगाडा क्षेत्रातून जी काही न्यूज आली त्यानं फक्त डोक्याला हात लावायचंच बाकी राहिलंय. आता तुम्ही म्हणाला असं काय घडलंय, तर अहो सांगायचा मुद्दा म्हणजे पुसेगाव नंतर महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रात जे हिंदकेसरी मैदानाला सगळ्यात जास्त मान आहे त्या पेडगावच्या मैदानात आधी ओपनच्या आणि दुसऱ्या दिवशी आदतच्या मैदानात पळून बकासूरनं पहिल्या नंबराचं बक्षीस मारलाय. सलग 2 दिवस, पहिल्या दिवशी लखन सोबत उजवीनं तर दुसऱ्या दिवशी आदतच्या मैदानात एक्का बैलाबरोबर डावीनं पळून बकासूरनं ह्यो भूतन भविष्यती असा कारनामा करून दाखवलेला आहे. काल परवापर्यंत बकासूर संपला अशा गावच्या पारावर बसून गप्पा ठोकणाऱ्या समध्या विरोधकांच्या बत्त्या गुल करून बकासूर 2 दिवसात सलग 2 वेळा हिंद केसरीचा मानकरी ठरला. आणि आता त्याचे समर्थक छातीठोकपणे सांगतायत बकासूर अजून संपलेला नाही. मंडळी, मागच्या 2 वर्षात तमाम बैलगाडा क्षेत्राला भुरळ घातलेल्या, अनेकांसाठी दैवत ठरलेल्या बकासूरचा चढ उताराचा काळ कसा राहिला त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, पेडगावच्या मैदानावर भल्या भल्या गाडी मालकांना घाम फुटतं असं म्हणतात, कारण त्याची खासियत आणि दराराच तसा आहे. आणि तशा लांब पल्ल्याच्या मैदानावर बकासूर सारखा आखूड शरीरयष्टीचा बैल सलग 2दा गुलाल अंगावर घेतो ही काही साधी सुधी गोष्ट नाही. रेकॉर्ड ब्रेक 100 फेरे, 1000च्या वर गाड्यांची नोंद आणि बघायला लाखो माणसं, एवढ्या सगळ्या बैलगाडा शौकीनांच्या नजरेचं पारणं फेडायचं काम केलेल्या बकासूरचा इथवरचा प्रवास देखील सोपा नव्हता बरं का. प्रवीण तरडेच्या मुळशी पॅटर्न सिनेमातल्या हिरोवरून मुळशीच्या सरपंचला आयोजकांनी बकासूर नाव काय दिलं आणि बघता बघता या बकासूरनं सबंध शर्यत क्षेत्र खाऊन टाकलं. जाईल त्या मैदानावर गुलाल फिक्स. मोठा लक्षात सोनारपाड्याच्या सोन्यानंतर लोकांनी महादेवाचा नंदी असा गौरव केलेला एकमेव रेकॉर्ड सेटर बैल म्हणजेच मुळशीचा बकासूर. त्याला न पाळण्याचा सुमारे ना जिंकण्याचा. एकदा मैदानात उतरला आणि झेंडं पडलेलं बघितलं की आचपीस नसल्यासारखं तो निस्ता पळत सुटतोय, शेम एखाद्या राक्षसासारखा. म्हणूनच पब्लिकनं त्याचं नाव ठेवलंय बकासूर. ह्यो बकासूर म्हणजे खरं तर मोहिल मोहन धुमाळ यांच्या घरच्या गाईचा बैल आहे. मोहिल सध्या यंग बिझनेसमॅन म्हणून मुळशीत फेमस आहेत. त्यांचा कानितनाथ दूध डेअरी नावानं दुधाचा व्यवसाय जोमात सुरू आहे. मोहिलकडे बकासूरच्या आधी पण 2-3 बैल होती पाळणारी, पर ती बैल बकासूर एवढी कर्तृत्वान निघाली नाहीत असं मोहिलनं विशेष बारीच्या टीमला सांगितलं. मोहिलच्या म्हणण्यानुसार बकासूर ह्यो खऱ्या अर्थानं चटणी भाकरीवाला पैलवान आहे, कारण रोज सकाळी त्याला डोंगरात चालायला सोडावं लागतं. मग त्याला पाहिजे तेवढं चरून झालं की तो त्याच्या मर्जीनं घरी माघारी येतोय. संध्याकाळी घरी आला की त्याला उडदाची डाळ, मकाचा भरडा, शेंगदाणी पेंड असा साधा खुराक ठेवावा लागतोय. तेवढंच त्याचं खाद्य. बाकी अंडी, दूध, फळफळावा असली काही त्याची थेरं नसतात. सध्या बकासूरची शर्यत क्षेत्रात एवढी का चर्चा आहे असं जेव्हा मी मोहिल आणि त्याच्या फॅन्स लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं सगळ्या चर्चेचं कारण आहे बकासूरची शरीरयष्टी. बकासूरची शरीर रचना एवढी युनिक आहे का त्याला बघून एकदा बी वाटत नाही की ह्यो बैल मैदानात पाळण्याच्या कामाचा आहे म्हणून. म्हणजे बघा, बकासूर ह्यो गावरान खिल्लार जातीचा असून त्याचं शरीर आखूड आणि उंची बारीक आहे. तसंच गळवंड, वशिंड, छाती, पाय सगळंच पाळणाऱ्या बैलांपेक्षा वेगळं आहे. पण तरी बी बकासूरनं भल्या भल्या बैलांना मुळशीचा इंगा दाखवून दिलाय. खरं तर मोहिलनं जेव्हा बैल पाळण्यासाठी तयार केला होता तेव्हा त्याचं नाव ठेवलं होतं सरपंच. पण नारायणपूरच्या मैदानावर बकासूरनं जेव्हा पहिला गट पास केला तेव्हा तिथल्या कॉमेंटेटरनं आला बघा मुळशीचा बकासूर मैदान गाजवायला आला असं विधान केल्यामुळं समद पब्लिक तावपासून त्याला बकासूर या नावानंच हाक मारायला लागले. बकासूरनं त्याच्या पहिल्याच मैदानावर वयाच्या 8व्या महिन्यात पहिला नंबर घ्यायचा कारनामा करून दाखवलाय. त्याला मैदानात पाळताना बघणारे लोक सांगतात बकासूर जरी दिसाय हरणासारखा नाजूक असला तरी त्याचं काळीज मात्र वाघासारखं आहे. फुल डेअरिंग बाज. मोहिलनं त्याला लहान वयापासूनच घोडी बरोबर पाहायला शिकवलं असल्यामुळं आता बकासूर कुठल्याच बैलाबरोबर पाळताना थटत नाही. बकासूर 4 खांदी पाळणारा बैल आहे. तसा बैलाचा स्वभाव मरणाचा शांत आहे. पण मैदानात झेंड पडलेलं बघितलं की त्याच्या अंगात कुठलाही शिरतो माहित नाही, निस्ता सुमार नसल्यागत रानवडत राहतोय तो. आजवर बकासूरनं जेवढ्या पण शर्यती खेळल्यात त्या सगळ्या शर्यतीत त्यानं पहिल्या निदान 2ऱ्या क्रमांकाचं फिक्स बक्षीस मारलेलं आहे.
बकासूर पुण्याच्या घाटाखाली सातारा, सांगली, कोल्हापूर आणि वर बिनजोडमध्ये मुंबई, ठाण्याला बी पळालाय हे विशेष आहे. त्याच्या शर्यतीन फायनलींची संख्या सांगायला गेलो तर 2 20-20 मिनिटाचे व्हिडिओ करावे लागतील. त्यामुळे काही मोजक्या मैदानाची नावं सांगायची झाल्यास नारायणपूर, मुळशी, कर्नलवाडी, नागठाणे, आराडवाडी, बारामती, पुशेगाव, कोरेगाव, पेडगाव, खटाव, औंध, कर्जत, बाळवणी, सांगली असे एकूण 1 मैदानावर त्याने पहिला नंबर केलाय. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, डबल हिंद केसरी, कुठला म्हणून किताब त्यानं नावावर करायचा सोडला नाही. शर्यत क्षेत्रातला एक चालू सीझनचा आणि मागच्या 2 वर्षात नाव काढलेला एक बी असा बैल नाही ज्याच्यासोबत बकासूरचा पायरा झाला नाही. सोनारपाड्याच्या सोन्यावर एकदा मुंबईत बिनजोडला काय पाळला, तिथनं जी बकासूर नावाचं वादळ पेटलं ती पेटलंच. त्याच्यासमोर मग कुणीच टिकू शकलं नाही. विरोधकांची पार लंका लावून टाकली भावानं. आम्ही जेव्हा मोहिला विचारलं बकासूर सारखा बैल दावणीला आलाय त्याबद्दल कसं वाटतंय, तर तो आम्हाला म्हणाला, शर्यतीत आपल्या नावाने एखादा तरी नामांकित बैल पळावा हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज माझ्या बकासूरनं पूर्ण केलं. याचा मला सार्थ अभिमान आहे. मंडळी, बकासूर बद्दल आणखी सांगायचं झाल्यास शर्यत क्षेत्राशी काडी मात्र संबंध नसलेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आधी बैलगाडा शर्यती पाहत नव्हतो, पण बकासूरच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आम्ही इकडे वळालो. कुठल्या मैदानात बकासूर आलाय कळलं की लोक हातातली कामं टाकून मैदानात पोचतात. पण एक नक्की आहे, बकासूरच्या लागोपाठ विजयामुळं त्याचं नाव लोकांपर्यंत लवकर पोहोचलंय. बकासूरनं हिंद केसरी पासून महाराष्ट्र केसरी किताबाची जवळपास महाराष्ट्रातली सगळी मैदानं एक हाती मारलेत. त्यामुळे बकासूर आणि त्याचे मालक मोहित धुमाळ यांना कोण ओळखत नाही असं नाही. सबंध महाराष्ट्रभर या बकासूर बैलानं आपलं आणि आपल्या मालकाचं नाव गाजवलंय. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या गोठावडे गावचा मोहिल आज त्याच्या बैलामुळे सगळ्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बांधलाय. मागं पुसेगावचं हिंद केसरी मैदान मारल्यानंतर बकासूरचा सुवर्णकाळ सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण तिथून पुढं पैलवान चंद्रहार पाटील यांचं थारचं मैदान असो किंवा प्रसिद्ध मथुर सोबत झालेली बिनजोड मैदान असो, कोरेगाव, पेडगाव सारखी अवघड पल्ल्याची हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी किताबाची मैदान असो, जिथं तिथं नाव करून गेला तो बकासूरच. मधल्या काळात बकासूर दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हा संबंध महाराष्ट्रातल्या शर्यत चौकीनांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. तसंच जेव्हा त्याच्यावर शर्यत बंदीची कारवाई झाली तेव्हा सुद्धा अनेकांनी आक्रोश आणि हळहळ व्यक्त केली होती. बंदी उठवल्यानंतर बकासूरनं खऱ्या अर्थानं काट टाकली आणि एकापेक्षा एक सरस मैदान त्यानं सर केली. येत्या काळातही सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला गुलाल अंगावर घ्यायची संधी देईल यात शंका नाही. बाकी लखन आणि एक्कासोबत पळून पेडगावचं नामांकित हिंद केसरी मैदान मारलेल्या बकासूर बद्दल तुमच्या भावना नेमक्या काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.